सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार, मी दीपा होनप. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ऑगस्ट महिन्याच्या मासिक सभेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या सभेमध्ये डॉक्टर रोहिणीताई पटवर्धन या लिव्हिंग विल किंवा वैद्यकीय इच्छापत्र याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. रोहिणीताईंची ओळख करून देण्याआधी नव्याने जॉईन झालेल्या सभासदांसाठी पार्किन्सन्स मित्रमंडळाचा मी थोडक्यात इतिहास सांगते आणि त्याच्या कार्याबद्दल थोडंसं सांगते. पार्किन्सन्स मित्रमंडळ हा शुभंकर म्हणजे केअर गिव्हर्स आणि शुभार्थी म्हणजे पेशंट यांनी एकत्र येऊन चालवलेला एक स्वमदत गट आहे. याची सुरुवात शरदचंद्र पटवर्धन आणि मधुसूदन शेंडे यांच्या पुढाकाराने 2000 मध्ये झाली होती. पार्किन्सन्स बद्दल समाजात अवेअरनेस निर्माण करणे, शुभार्थी आणि शुभंकरांना पार्किन्सन्सचा स्वीकार करण्यासाठी आणि त्याबरोबरच रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण हे मित्रमंडळ स्थापन केलं होतं. बेसिकली पार्किन्सन्सचे जे सिम्पटम्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉल, हॅल्युसिनेशन्स, ट्रेमर्स किंवा डिफिकल्टी इन सॉलोईंग, सो यासारख्या सिम्पटम्सशी रिलेटेड जी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आहेत त्यांना आपण व्याख्यानं द्यायला आपल्याकडे बोलवतो. कधी कधी काही वर्कशॉप्स अरेंज करतो ज्यातून रोजचं आपलं आयुष्य थोडं चांगल्या प्रकारे आपल्याला हँडल करता यावं याच्यासाठी आपण त्यांची मदत घेतो. सो 2000 मध्ये इवलेसचे रोप होते, त्याचा वेलू आता गगनावरी गेला आहे असं म्हणायला हरकत नाही. रोहिणीताई पटवर्धन यांची मी थोडक्यात ओळख करून देते. रोहिणीताई या शिक्षण आणि वृद्ध कल्याण शास्त्र म्हणजे जेरॉन्टॉलॉजी याच्या तज्ज्ञ आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन या विषयावर PhD ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सनवर्ल्ड सोसायटी फॉर सोशल सर्व्हिस या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. सनवर्ल्ड फॉर सिनियर्स या त्यांनी स्थापन केलेल्या वृद्ध निवासामध्ये सध्या 40 ज्येष्ठ राहतात. रोहिणीताईंचं वैशिष्ट्य म्हणजे वृद्धांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. सध्या वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसतात. तर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी इतरांवर अवलंबून न राहता आपल्यासाठी आपणच हा संजीवन मंत्र असहाय्य समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठांना देऊन त्यांना कृतिशील जगण्याचे बळ त्या देतात. त्यांची 2 पुस्तकं खरोखर सगळ्यांनी वाचण्यासारखी आहेत. एक म्हणजे आपल्यासाठी आपणच आणि दुसरं आनंद स्वर ज्येष्ठांसाठी. वृद्धापकाळी अनावश्यक वैद्यकीय उपचारांना सामोरं जावं लागू नये यासाठी त्या ज्येष्ठांमध्ये वैद्यकीय इच्छापत्र याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करतात. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. उदाहरणादाखल सांगते, गायत्री परिवारातर्फे नवदुर्गा पुरस्कार, भारतीय स्त्री शक्ती जागरण या संस्थेतर्फे स्त्री शक्ती गौरव पुरस्कार, टाइम्स
वृत्तपत्र समूहातर्फे प्रणाम सिनियर्स हा पुरस्कार आणि अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संघटनेचा वात्सल्य पुरस्कार. अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सहजपणे पेलण्याची क्षमता, अंगीकृत कार्यात झोकून देऊन काम करण्याची जिद्द, वृद्ध कल्याणासाठीची तळमळ आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही कारणानं एकट्या राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांचे प्रश्न खूप वेगळे आणि आव्हानात्मक असतात, पण स्वतः त्यांना त्याची फारशी जाणीव नसते. अशा वेळी ही जाणीव निर्माण करण्यासाठी मी एकटा, माझी माणसे कोण या विषयावर त्या व्याख्याने आणि परिसंवाद आयोजित करतात. समृद्ध जीवनाची दशसूत्री, समृद्ध जीवन प्रशिक्षण कार्यक्रम आणि वृद्ध कल्याण शास्त्र अभ्यासक्रम त्या नियमितपणे घेतात. एकंदरीत ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी त्या 24/7 अत्यंत तळमळीनं काम करत असतात. रोहिणीताईंबद्दल सांगण्यासारखं अजूनही खूप आहे. जेवढं आपण त्यांच्या सहवासात येऊ आणि त्यांचे विचार ऐकू, तेवढा आपला स्वतःचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, हे मी स्वानुभवावरून नक्कीच सांगू शकते. रोहिणीताईंना मी आता विनंती करते, वैद्यकीय इच्छापत्र या विषयावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्व पार्किन्सन मित्रमंडळाच्या सभासदांना आणि आयोजन करणाऱ्या पार्किन्सन मित्रमंडळाला माझे मनापासून नमस्कार. पार्किन्सन सारख्या विषयावर एवढ्या निष्ठेने आणि सातत्याने आणि सर्वंकष प्रयत्न ह्या संस्थेतर्फे केले जातात, त्याची मी अनेक वर्षाची साक्षीदार आहे. तो एक वेगळा आनंदाचा आणि ज्याला आपण एक म्हणतो की पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण करणारा प्रयत्न म्हणून मी त्याच्याकडे नेहमीच पाहते. शोभनाताईंसारखी व्यक्तिमत्व जर आपल्या सहवासात आली तर एखादी गोष्ट किती दीर्घकाळ आणि किती उत्तम प्रकारे चालते आणि प्रगती होते, त्याचं पार्किन्सन मित्रमंडळ हे एक उदाहरण आहे असं मला नेहमी वाटतं. आमच्या समविचारी गटामध्ये शोभनाताईंना आणि त्यांच्या कार्याला नेहमीच आम्ही मनापासून नमस्कार करतो. आज सुद्धा या अनोख्या विषयावर म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र या विषयावर त्यांनी आपल्यासाठी जे व्याख्यान आयोजित करायला सांगितलं, त्याचा मला विशेष आनंद वाटतो. कारण काही गोष्टी जेव्हा आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत असं वाटतं, पण त्या आवाक्यात आणणं शक्य आहे असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपल्या आयुष्याला एक प्रकारचा समतोल निर्माण होतो असं मला नेहमी वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यातले जे जास्त ताणेबाणे असतात ते कमी होतात. तसाच एक महत्वाचा विषय म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हातात हात घालून जरी जात असले तरी इथे आपण शारीरिक आरोग्याचा प्रामुख्याने विचार करतो आहोत. तर जेव्हा आपल्याला आपलं जगणं आता पुरेसं झालेलं आहे आणि आता आपल्याला कधीही बोलवलं तरी आपण जाऊ शकतो, असा एक टप्पा विविध कारणांनी आपल्या मनात येतो. पण त्यावेळेला नक्की काय करावं याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते किंवा आपण विचार करतो तो बरोबर पण आहे का असंही आपल्याला वाटत असतं. अशा वेळेला ह्या दिशेने योग्य विचार कसा करावा, त्याचा निर्णय कसा घ्यावा आणि तो कसा योग्य तऱ्हेने प्रत्यक्षात आणला जाईल, हे कसं करावं ह्या दृष्टीने माझा सतत विचार सुरू होता. आणि त्यातूनच माझ्या सुदैवाने ह्या विषयावर काम करणारी जी मोठी तज्ञ विचारवंत व्यक्ती होत्या त्यांचा मला सहवासी लाभला. त्याच्यापैकी महत्वाचे म्हणजे आपल्या विद्याताई बाळ. त्या पहिल्यांदा इच्छा मरणाच्या पुरस्कर्त्या होत्या आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इच्छा मरण हे समाजाच्या दृष्टीने सहज शक्य नाही, तेव्हा त्यांनी वैद्यकीय इच्छापत्र या विषयावर खूप वेगळा विचार करायला सुरुवात केला.
आणि त्यावेळेला असंही घडलं की पुण्यामध्ये KEM हॉस्पिटलमध्ये पिंकी विराणी नावाची एक नर्स, तिच्यावर अत्याचार झाले होते आणि त्यातनं ती पूर्णपणे कोमामध्ये गेली होती. तिच्या मैत्रिणींनी, हे पण खूप विशेष आहे, मैत्रिणींनी अनेक वर्ष तिला व्हेंटिलेटरवर जगवलं, सगळी सेवा केली. पण शेवटी त्या मैत्रिणींनाही असं वाटायला लागलं की हे जगणं म्हणजे जगणं नव्हे. मग आम्हाला तिचे हे उपचार थांबवायचे, तुम्ही परवानगी द्या. असं जेव्हा न्यायालयापुढे विषय केला त्यावेळेला त्याला खरी एक कायद्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडलं असं म्हणायला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यात काम करणारे डॉक्टर असीम सरोदे असतील किंवा पुण्यातले प्रसिद्ध शिरीष प्रयाग असतील, अशा दिग्गज व्यक्तींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यानुसार ती प्रक्रिया सुरू झाली की कायद्याने ह्या प्रकारच्या विचाराला मान्यता देणं. आणि मग त्यातून पुढे त्याच्यात सरकारने म्हणजे उच्च न्यायालयामध्ये हे गेल्यानंतर त्यांनी जे काही निर्णय दिले आणि सुदैवाने या बाबतीमध्ये दरवेळेला त्या मूळ कल्पनेत अधिकाधिक स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले ते खरोखरच खूप उपयोगी आहेत आणि आपल्या मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यातनं काही एक मार्ग दिसू शकतो अशा प्रकारचे आहेत. ह्या संदर्भात जेव्हा आम्ही चर्चा करायचो त्यावेळेला त्याच्यातनं एक अशी कल्पना आली की आपण ह्याच्याबद्दल लोकजागृतीसाठी एखादे फिल्म थोडस काही तयार करू आणि त्याच्यातनं सुखांताचा वाटाड्या या नावाचं एक 12-15 मिनिटाची फिल्म तयार केली. त्याच्यामध्ये माझा भाग नगण्य आहे पण विचार आपल्या सगळ्यांना खूप पटण्यासारखे आहेत किंवा योग्य व्यक्तींकडनं योग्य आपल्याला ऐकायला मिळू शकतं. तर मी अतुल दादांना विनंती करते की प्रथम आपण ते माहिती पाहू आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्षात हे आणायचं असेल तर कोणकोणत्या टप्प्यांनी आपल्याला जावं लागतं, काय करावं लागतं, त्याच्याबद्दलचं पण मार्गदर्शन मला जेवढं शक्य होईल तेवढं सोप्या भाषेमध्ये आणि जे प्रत्यक्षात येऊ शकेल अशा पद्धतीने मी देण्याचा निश्चित प्रयत्न करीन. मला वाटतं अतुल दादा, तुम्ही जर ही फिल्म आपली सुखांताचा वाटाड्या दाखवली तर जास्त आपण पुढे विचार करू शकतो. रोहिणीताई, तुम्ही फिल्म कुठे पाठवली आहे नक्की? मला ती फिल्म नाही मिळाली. लिंक नाही पाठवली का तुम्हाला? नाही. मी खरं पाठवली होती पण हरकत नाही, आपण नंतर आपल्या सभासदांना, आपला ग्रुप असतोच त्याची आपण पाठवू शकतोय. माझं जरा लक्षात नाही आलं की तुम्हाला मिळाली का नाही हे विचारावं. तर ती नसली तरीही फरक नाही पडत. आपण या विषयावर पुढे व्यवस्थित हे करू शकतो. तर ही जी पिंकी विराणीची केस निर्माण झाली आणि त्याच्यातले जे उच्च न्यायालयाने जे निर्णय दिले त्या निर्णयानुसार व्यक्तीला आपण आपलं आयुष्य कधीही कितीपर्यंत वैद्यकीय उपचार करायचे आणि कोणत्या प्रकारचे उपचार करायचे किंवा करायचे नाही हे लिहून ठेवणं त्या निर्णयामुळे शक्य झालं. आणि तो जो एक निर्णय आहे त्याला वैद्यकीय इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल असं त्याला एक आपण नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानुसार आपण मग त्या बाबतीत विचार कसा करायचा, का करायचा, तो प्रत्यक्षात कसा आणायचा ह्याच्या बाबत आपण विचार करू शकतो. मुख्य म्हणजे काय होतं की जेव्हा अमुक एक वय उलटतं किंवा खरं तर वैद्यकीय इच्छापत्र हे आहे ना ते कुणीही करू शकतं, कारण आपल्याला नको असणारे आणि कृत्रिम पद्धतीने आपलं आयुष्य वाढवण्याचे जे काही उपचार उपलब्ध आहेत ते आपल्यावर केले जावेत किंवा नाही हा वैद्यकीय इच्छापत्र ह्या विषयामागचा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे मला माझं आयुष्य संपवायचं आहे असं जरी वाटलं तरी सुद्धा ते प्रत्यक्षात आणणं हे एवढं सोपं नसतं. मग अशा वेळेला मला किमान अशी वेळ आली की ज्या वेळेला मला माझ्या स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार मनासारखं जगता येत नाही किंवा ते जगणंही खूप क्लेशकारक होत आहे
अशा वेळेला माझ्या बाबतीमध्ये माझा निर्णय माझ्या लोकांना सांगणं, बोलणं, त्यांना ते पटवणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. आपण नेहमी भारतीय संदर्भात जर विचार केला तर आपले 4 आश्रम, त्याच्यातला आपण वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे दोन्ही आपल्या वयाशी निगडीत असे जर आपण मानले, तर वानप्रस्थाश्रमामध्ये हे निर्गंतवणूक म्हणू शकतो, भावनिक विशेषतः, की आपल्या कुटुंबापासून, आपल्यापासून लांब जाणं, आपल्याला स्वतःला काय हवं ते पाहणं. आणि संन्यासाश्रम तर हा वेगळीच गोष्ट आहे, ती आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आवाक्यात नाही. पण तरीही विचार केला तरी आपल्या हिंदू धर्मानुसार प्रायोपवेशन नावाचा एक पर्याय हिंदू धर्मानुसार उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अन्न पाणी वर्ज्य करणं आणि ते वर्ज्य केल्यानंतर जेवढं आपण जगू शकू तेवढं जगणं हा तो उपाय प्रायोपवेशन म्हणजे. अशा प्रकारे काही व्यक्तींनी प्रायोपवेशनाचा स्वीकार केलेलाही आढळून येतो. आणि तो जेव्हा विचार व्यक्ती करते तेव्हा तो निर्णय एकट्या व्यक्तीचा असत नाही, तर त्याला कुटुंबाची साथ लागते. शोभा भागवत ह्या ज्या SP कॉलेज मधल्या माझी मैत्रीण आहे, कलिग आहे, तर त्यांच्या मातोश्रींनी हा निर्णय, सासूबाईंनी हा निर्णय घेतला होता. त्या स्वतः डॉक्टर होत्या, पण तो निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष जीवनाचा शेवट होण्याची जी प्रक्रिया होती, तर ती खरोखरच खूप दोघांचंही म्हणजे स्वतः त्या व्यक्तीची आणि त्यांच्याबरोबर त्यांची काळजी घेणाऱ्यांची ही खूप दीर्घ आणि तशी मानसिक दृष्ट्या दमवणारी होती. त्याच्यामुळे प्रायोपवेशन हा जरी सांस्कृतिक पर्याय असला किंवा जैन धर्मामध्ये संथारा हा जरी पर्याय असला, तरीही आपल्याला प्रत्यक्षात तो आणणं हे जवळजवळ अशक्य आहे, हे इथे आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागतं. मग जर तसं नसेल तर आपण आपल्या आयुष्याच्या वैद्यकीय उपचाराबद्दल काय करू शकतो हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र. वैद्यकीय इच्छापत्रामध्ये आपण काय का करतो आणि काय लिहायला पाहिजे किंवा त्याच्या मागची भूमिका काय, की जेव्हा मी जगतो आहे हे कळत नसेल किंवा मला अशा प्रकारचा आजार झालेला असेल की ज्याच्यातनं मला फक्त उपचार केले तर काही काळ वाढू शकेल, पण मी त्याच्यातनं बाहेर पडीन आणि माझं पूर्ण पूर्वीसारखं आयुष्य जगू शकेन, अशा जर काही शक्यता नसतील, तर मग मला कोणती औषधं द्यावीत किंवा न द्यावीत किंवा किती मर्यादेपर्यंत द्यावीत, ह्या प्रकारचा विचार आपण करू शकतो. आणि सुदैवाने कायद्याला त्याला मान्यता मिळालेली आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट. मग वैद्यकीय इच्छापत्र म्हणजे काय नक्की करायचं, तर पहिल्यांदी वैद्यकीय इच्छापत्र करताना आपण आपल्या स्वतःशी विचार केला पाहिजे की मला काय नको वाटतं. मला उपचार नको वाटतात, मला हॉस्पिटलायझेशन नको वाटतं, का उपचारही चालतील हॉस्पिटलायझेशन चालेल, पण जेव्हा मला कृत्रिम उपायांनी जगवायची वेळ येईल की जेव्हा मी माझा श्वास घेऊ शकत नसेन, तर त्यावेळेला विचार करायचा. हे प्रथम आपण आपल्याशी ठरवायला पाहिजे की आपल्याला जर अशी परिस्थिती आली तर नक्की आपल्याला काय हवंय. म्हणजे मला बरं नसलं तर मला हॉस्पिटलमध्ये नेऊच नका, हे सुद्धा एका प्रकारे वैद्यकीय इच्छापत्र होऊ शकतं. आणि त्याच्याच बरोबरीने की मला उपचार करायचे असेल तर माझ्या इतक्यापर्यंत करा, उपचार करायचे असेल तर ह्या प्रकारचे करा. म्हणजे शेवटी आपल्या जगण्याची जशी गुणवत्ता असते तशी आपली मृत्यूची पण गुणवत्ता कशी असावी, या संदर्भात आपण स्वतः आधी विचार करणं आवश्यक आहे. तो जर विचार आपला असा असेल की मला ह्या पद्धतीने माझ्या आयुष्याची गुणवत्ता जेव्हा संपेल जगण्याची, तेव्हा मला जगायची इच्छा नाही, त्यावेळेला तुम्ही एक स्वतंत्रपणे एक कागदपत्र तयार करू शकता आणि त्याला आपण म्हणतो वैद्यकीय इच्छापत्र. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी माझी सगळी माहिती, माझ्या कुटुंबातली माहिती, माझ्या कुटुंबात काळजी घेणारे लोक कोण आहेत ह्याचा आधी विचार केला पाहिजे. आणि मग त्या लोकांना पण हा माझा निर्णय पोचवायचा कसा, कधी, केव्हा, हा पण एक टप्पा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे
हा जर टप्पा आपल्याला गाठायचा असेल तर मग कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की हे आपल्याला लेखी काहीतरी करायचं आहे आणि ते लेखी करताना आपल्या मनातली इच्छा स्पष्ट असली पाहिजे, विचार स्पष्ट असले पाहिजे आणि ते जेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतील तेव्हाच तुम्ही हा निर्णय घेणं आवश्यक आहे. इतर कोणाच्याही इच्छेला बळी पडून त्यांनी सांगितलं म्हणून हे करता कामा नये आणि तसं कधीही घडूनही देता कामा नये, ही त्याच्यातली पहिली गोष्ट आहे. म्हणून आता पहिल्यांदी सर्वात आता आपण एक काही थोडं पीपीटीच्या स्वरूपामध्ये हे सगळं टप्पे टप्पे जाणून घेऊया. अतुल दादा पहिलं लावता का? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लावूयात का? सुखांत लावू देत ना पुन्हा, मी पाठवलेलं आहे त्यानं. हा ते काय ते झालंय ते दाखवता आलं तर खूप चांगलं होईल कारण ते आहे. आता पुन्हा पाठवलं मी त्यांना फिल्म सुकांत. लावूया. म्हटलं की पीपीटी सुरू करायच्या आधी एकदा हो ते आता हो दाखव. अगदी चांगले अगदी बरोबर आहे, लावू देत अगदी लागत. मी पाहिली ती पाठवायच्या आधी त्यांना पाहिली होती, पण ते पोचली नाही म्हणतात. ते काय झालंय समजत नाही. नाही बघा झाली तर ठीक आहे, नाहीतर मी बोलू आता शकते. पुन्हा पाठवलीये. हा हेच आहे हेच आहे. हो, हो. काय साऊंड येतो का बघा, येत नाही ना? आणि ती खूपच सुंदर आहे, मी पाहिली म्हणजे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि त्यातल्या लोकांनी ते म्हटलेलं आहे ना, ते आपल्याला खूप महत्वाचं वाटतं. थोडं डाउनलोड व्हायला लागेल, पण ते करतानाची प्रोसेस खूप छान होती. आमच्या खूप चांगल्या चर्चा व्हायच्या त्याच्यासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने ती डेव्हलप होत गेली आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या व्यक्तींनी आपले विचार मांडलेले आहेत. विशेषतः शिरीष प्रयागांनी डॉक्टरांनी जे मांडलेले विचार आहेत ते फार सुंदर आहेत. त्यामुळे हे आपल्याला असणं सगळ्यांच्याकडे माहिती म्हणून किंवा इतरांना पाठवायच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. त्यामुळे मी मुद्दामून म्हटलं की हे आपण आधी दाखवूया. म्हणजे कुठे ते? एक एक 2 मिनिटात मी सुरू करतो. हो हो चालेल चालेल. फार चांगली एक उपयुक्त हे आहे आणि अशा प्रकारे पुण्यात खूप वेगवेगळे लोक काम पण करतात. एंड ऑफ लाईफ म्हणून आहे, त्याच्यानंतर काय निवृत्तीपूर्वीचा श्वास, असं खूप लोक काम करतायत आता ह्याच्यात. आणि जे आहे ते ऍडव्होकेट निलिमा म्हैसूर खूप चांगलं सांगतात. ते पुढच्या वेळेला कधीतरी आपण त्याची कायदेशीर बाजू पण जाणून घेऊ. आता लावता येत असेल तर लावली तरी चालेल. आपण पीपीटी सुरू करूयात. मी थोड्या वेळाने फिल्म करतो. तरी चालेल तरी चालेल. हं? हा, एक मिनिट मी पीपीटी सुरू करतो. हो हो, चालेल चालेल. कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तेवढे हे करायला सांगा त्यांना नंतर. हो, शेवटी बरेचसे जण प्रश्न हा. विचारण्याची शक्यता आहेच आहे. हा, त्यामुळे एक त्यांना एक कल्पना असू दे, म्हणजे त्यांचंही थोडस तयारी राहील ना आता सांगितलं त्याच्यावर. हो.
पीपीटी सुरू होईपर्यंत मला हे तयार आहे, त्याच्यातलं पाहिजे तर आपण वेळ हे करण्यासाठी, की हे जे सगळं मी सांगितलं त्यावेळेला एखाद्या वेळेला असं लोकांच्या मनामध्ये येऊ शकतं व्यक्तीच्या, की मीच जर सांगितलं माझ्यावर उपचार करू नये आणि कदाचित माझ्यावर उपचार करण्यासारखे असतीलही, पण मग लोक ते हे करणार नाहीत का, माझ्यावर उपचार करणार नाहीत का, असं पण मनात येऊ शकतं कधी कधी कोणाच्या. पीपीटी लावता का हे लावताय काही कळत नाही. बहुतेक पीपीटी आधी दाखवतो म्हटले होते. हो म्हणलं तेच म्हंटल की पीपीटी लावत असतील तर लावून घेऊ पीपीटी दे. दिसतोय का? नाही मला नाही दिसली, म्हणजे हा, इथे पण नाही दिसत आहे स्क्रीनवर. नाही दिसत नाहीये अतुल दादा. अं, ठीक आहे, मी बघतो तोपर्यंत तुमचं सुरू होऊ देत. बरं बाकीचं चालेल, हरकत नाही. तर त्याच्यातलं सर्वात पहिल्यांदी आता आपण जेव्हा प्रत्यक्ष हे काय करायचं, कसं लिहायचं आणि ते समजून घेताना विचार करतो, म्हणजे पहिली मी माहिती सांगितली ती थोडीशी कल्पना स्पष्ट करणारी आहे. आणि आता जे आपण करणार आहोत ते प्रत्यक्षच करण्यातल्या अडचणी किंवा चॅलेंजेस आणि ते चॅलेंजेस कसे दूर करता येतील ह्या संदर्भात आपण बोलतो आहोत. तर मी मगाशी म्हटलं तसं कधी कधी काय होतं, आपण एका विशिष्ट मूडमध्ये, विशेषतः वय वाढल्यानंतर कधी कधी आपल्याला वाटत असतं की फार जगावं, कधी कधी वाटतं नको हे जगणं. अशा वेळेला काय होतं कधी कधी की आपण तर ते लिहिलेलं आहे, पण आपण एकदा लिहिलं म्हणजे कदाचित आपली काळजी घेणारी लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतील का, आपल्याला पाहिजे ते उपचार योग्य असतील ते करणार नाहीत का, असे मनामध्ये विचार येतात आणि व्यक्ती म्हणून ते साहजिकच आहे. त्या बाबतीमध्ये माझं त्याच्यावर उत्तर असं आहे की लिव्हिंग विल हे जरी तुम्ही लिहिलेलं असलं तरी ते प्रत्यक्षात कधी येतं, तर ज्या वेळेला तुम्ही हे निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये नसता, म्हणजेच ज्या परिस्थितीतनं तुम्हाला ते नकोसं वाटल्यामुळे तुम्ही म्हणत आहात ती परिस्थिती आल्याशिवाय हे प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे अशी काही भीती बाळगायचं कारण नाही की बाबा मी लिहिलं आणि माझ्यावर उपचारच नाही केले, असं करतील का, असं मनात खरोखर आणू नये. आणि आपल्याला जे वाटतं ते आपण मोकळेपणाने लिहिलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं की सगळी माणसं आपली माणसं असतात, त्याच्यामुळे ती आपल्याला नक्कीच योग्य ते उपचार करत असतात. त्यामुळे हे तयार करताना मनात अजिबात शंका आणू नये, एवढं मात्र मी निश्चित सांगेन. आता जर आपण प्रत्यक्ष म्हणजे खरोखरच मी एक शिक्षक आहे, तर शिक्षक जसं सांगतो तसं सांगते की हे लिव्हिंग विल जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणाकोणाचा संबंध येतो, कोणकोणचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा अर्थात आपण स्वतः, कारण आपल्याला काय वाटतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, नेहमीच प्रकृतीच्या बाबतीमध्ये आपण आपले कोणते तरी फॅमिली डॉक्टर असतील तर ते जे डॉक्टर आहेत तर त्या डॉक्टर ह्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. आणि ते बोलताना आपल्याला की माझी ही इच्छा आहे, मला असं करायचं आहे, मग ते मी असं करू का नको करू, करताना अडचणी काय आहेत, तुमच्या डॉक्टरांना हे निश्चित माहिती पाहिजे. कारण शेवटी वेळ पडली तर डॉक्टरच तुम्हाला म्हणणार आहेत की माझा बाबा हे ठीक आहे, ह्याचाच नेक्स्ट करा, पुढचे करा, पार्टीज इन्व्हॉल्व करायला, हा बस पार्टीज इन्व्हॉल्व. तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही व्यवस्थित कन्सल्ट केलं पाहिजे की असं असं झालं, कारण त्यांना तुमची तब्येत कित्येक दिवसाची माहिती असते. आणि सगळ्यात इथे महत्वाचं असं आहे की आपण ज्या गोष्टीचा अभिमान बाळगतो की मला पैचं औषध लागत नाही, मला डॉक्टर लागत नाही, तर आता वय वाढल्यानंतर तसं करायचं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक आपला म्हणून डॉक्टर लागतो. त्यामुळे सर्दी झाली, खोकला झाला, कसं तरी व्हायला लागलं, पोट बिघडलं, अशा किरकोळ गोष्टी असल्या तरी डॉक्टरांशी संपर्कात राहणं आणि फॅमिली डॉक्टर असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. विशेषतः ज्येष्ठांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे
की आपल्याला फॅमिली डॉक्टर असायला हवा किंवा कोणता तुमचा कन्सल्टंट असेल की जो तुम्हाला गरज पडल्यावर सगळा वैद्यकीय सल्ला देतो. आता हे तुमची इच्छा आहे, डॉक्टरांना तुम्ही सांगितलेलं आहे, पण हे प्रत्यक्षात कधी येणार आहे? जेव्हा आपण ऍक्च्युअली त्या मनस्थितीत नसणार. मग त्या आपल्या वतीने कोण प्रत्यक्षात हे निर्णय घेणार आहे? तर त्याला ह्या प्रोसेसमध्ये आपण एक्झिक्युटर म्हणूया, की आपला निर्णय प्रत्यक्षात कोण आणू शकतं? तर आपले जवळचे मुलं बाळं हे पहिल्यांदी गोष्ट आहे. पण मुलांना कोणीही तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास असेल की माझ्या बाबतीमध्ये प्रकृतीचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असेल, तर विशेषतः आपल्या मुलांना ही अगदी महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जर मुलांना ते अधिकार दिलेले असतील तर त्यांची नावं आपल्याला म्हणजे कोणाला आपण हे सांगू शकतो की माझी ही इच्छा आहे, ह्यांच्या अशा व्यक्तींचा विचार केला पाहिजे आणि त्या व्यक्ती 1 किंवा 2 असल्या पाहिजेत. तिसरा महत्वाचा पण ऍक्च्युअली त्याचा आपण फार विचार करू नये असा घटक, पण तरी तो महत्वाचा आहे, म्हणजे सोसायटी. आता सोसायटी म्हणजे मी असं लार्ज नाही म्हणत, पण आपले मित्रमंडळ, परिचयाचे, लांबचे नातेवाईक, आते, मामे, चुलत वगैरे भावंड, ज्या लोकांमध्ये आपण वावरतो, आपलं स्वतःचं कुटुंब सोडून आपण ज्या लोकांमध्ये वावरतो, त्या लोकांच्या बाबतीत पण अशा लोकांना पण काय वाटेल किंवा ते काय आपल्याबद्दल गैरसमज करून घेतील का, आपल्या मुलाबद्दल गैरसमज करून घेतील का, हा सगळा विचार करून आपल्याला या 4 गोष्टी, हे 4 पार्ट आहेत, 4 चौकोन आहेत, ह्या चौकोनाच्या चौकटीमध्ये आपल्याला वैद्यकीय इच्छापत्र करावं लागतं. आता हे करतानाच पुढची स्लाइड, याची प्रोसेस कशी आहे, तर त्यातला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की हे 4 C's आहेत, 4 C's आहेत. त्याच्यापैकी पहिला जो सीज आहे म्हणजे ते 4 कोणते आहेत, तर कम्युनिकेट, कन्व्हिन्स, कन्सल्ट आणि कम्प्लीट. हे 4 सीज आहेत की आपल्याला जर मनापासून इच्छा असेल तर ते आपण कसं पूर्ण करू शकतो, तर ह्याच्यासाठी ह्या 4 गोष्टींची गरज आहे. मग ती गरज असेल तर कम्युनिकेट कोणाकोणाला केलं पाहिजे. नेक्स्ट, कम्युनिकेट करताना प्रश्नच नाही, सर्वात तुमची स्वतःची फॅमिली, मुलं, सुना, त्याच्यानंतर तुमची सख्खी बहीण भावंड, शिवाय क्लोज आपले तर स्वतःची मुलं बाळ तर हवीत, आपले जवळचे नातेवाईक पण हवेत. पण आता बदलत्या परिस्थितीमध्ये आणखीन एक आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की आपल्या नातेवाईकांशी भेटणं एवढं होत नाही, पण आपल्या मित्रमंडळींशी भेटणं तेवढं होतं. तर मग अशा वेळेला आपल्या मित्रांना पण ह्याची कल्पना द्यायला पाहिजे की बाबा रे माझी इच्छा आहे, आणि मुळात ना मृत्यूबद्दल बोललं पाहिजे, न बोलण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि बोलताना या सगळ्यांशी बोललं पाहिजे. मेडिकल प्रॅक्टिशनर जसं आपण म्हटलं की डॉक्टर आपल्याला पाहिजे 4 पार्टीमध्ये, तरी विशेषतः आपण काय करतो, असे काही निर्णय असेल फक्त फॅमिली पुरते ठेवतो. मग जेव्हा दवाखान्यात जायची वेळ येते आणि एखादा उपचार केला नाही तर मग सगळ्यांनाच अवघडल्यासारखं होतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सर्व घटकांशी सर्वात पहिल्यांदा मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्याच्यानंतरचा टप्पा कोणता येतो, तर कन्सल्ट. नेक्स्ट, कन्सल्ट मध्ये कोणाकोणाला विचारलं पाहिजे, कारण शेवटी तुम्ही माना न माना आपला मृत्यू हा आपल्या मालमत्तेशी निगडीत असतोच. म्हणजे फार काही झाकून ठेवण्यासारखी ही गोष्ट नाही. मी वृद्धाश्रम, सनवर्ल्ड फॉर सिनियर्स वृद्धाश्रमामध्ये माझे जेव्हा सिनियर पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की सगळ्यात मिळून फिरून फिरून काय असतं, तर ते मालमत्ता असते. त्याच्यामुळे हे तुम्ही करताना मालमत्तेच्या बाबतीमध्ये तुमची सिच्युएशन काय आहे, तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये काही केलंय का नाही केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वकिलांची मदत नक्की घ्यावी लागते. की मी बाबा असं अचानक तुम्ही आजारी पडला आणि अचानक गेला, तर तुम्ही तुमच्या मनाची, तुमच्या इस्टेटीची, तुमच्या कुटुंबाची कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि ती घेणं ही योग्य आहे किंवा नाही हे सुद्धा बघावं लागतं. कधी कधी भावनेच्या भरामध्ये चुकीचे निर्णय व्यक्ती घेते आणि त्याचे परिणाम पुढच्या फॅमिलीमध्ये एकमेकाची तोंड सुद्धा न बघण्यासारखे होऊ शकतात. त्याच्यामुळे काहीही करण्यापूर्वी स्वतः आधी आपली मालमत्ता, त्याची यादी, तुमची त्याच्यातली काय इच्छा आहे,
म्हणजे एका प्रकारे खरं म्हटलं ना तर लिव्हिंग विलच्या आधी स्वतःच्या विलचा विचार केला पाहिजे, की माझी मालमत्ता काय आहे, ती मला कोणाला द्यायची आहे का, माझं कोणाचं देणं राहिलेलं आहे का, ह्या सगळ्यावरच तुमच्या पुढच्या गोष्टी अवलंबून राहतात. त्यामुळे लॉयर्सना पण कन्सल्ट करणं या व्यवस्थेमध्ये, आणि आता विशेषतः ज्याला कायद्याने मान्यता दिली तेव्हा अशी वैद्यकीय इच्छापत्र करून देणारे लॉयर्स पण आता आहेत की ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. असं लॉयरनी स्वतःनी पण अनेक लोकांनी हा विंग वेगळा उघडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. दुसरं फॅमिली. फॅमिली मी का म्हणते, कारण कधी कधी एक मुलगा बरोबर असतो, दुसरा लांब असतो. मग बहिणींशी कित्येक वर्षात गाठ पडलेली नसते, भावांचे काही संबंध नसतात, पण एकदा का हॉस्पिटलमध्ये गेलं की जो माणसांचा लोंढा येतो आणि जे काही बोलणं सुरू होतं त्याच्यातनं मग तू हा उपचार केला नाही का, ते केलं नाही का, तू पैशाकडे बघतो का, असे काही काही मनाला त्रास होणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ही काही गोष्ट वाईट नाहीये की मी वैद्यकीय इच्छापत्र केलंय, तर ते आपल्या फॅमिलींना आणि फ्रेंड्सना, जसं मी म्हंटल तसं या दोघांशीही आपण बोललं पाहिजे, बाबा रे मी असं लिहून ठेवलंय बरं का, उद्याला माझ्या पोरांनी नाही केलं तर उगी माझ्या पोराबाळांना काही त्रास देऊ नको बरं का, असं लाईट मोड मध्ये पण आपण बोलू शकतो. फिनान्शियल आस्पेक्ट इथे का महत्वाचा आहे, काही काही लोकांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट असते की त्यांना मनापासनं जगायची इच्छा असते, पण त्यांना भीती वाटते की त्याच्यात होणारा खर्च कुठून करायचा, कोण करणार, आपल्याकडे पैसे नाहीत. अशा वेळेला काही काही वेळेला असंही सुचवलं जातं की माझ्यावर उपचार करा, पण ते उपचार करताना मी किती माझे पैसे ठेवलेत, एक 5 लाख आहेत, 10 लाख आहेत, तिथपर्यंतच करा, पण तुम्ही स्वतःला तोशीच नका करून घेऊ. म्हणजे अशा प्रकारचे पण विचार करणारे लोक मला माहिती आहेत. त्यामुळे तुमची फिनान्शियल कंडिशन कशी आहे आणि तुम्हाला या बाबतीमध्ये खर्च करायचा का नाही करायचा, करायचा असेल तर किती करायचा, या बाबतीमध्ये पण तुम्ही खूप प्रॅक्टिकल विचार करणं आवश्यक आहे. आणि मग हे सगळं केल्यानंतर फायनान्स म्हणजे ही तुमची पूर्वतयारी झाली. मग ती केल्यानंतर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे कन्सल्टंट असतात, म्हणजे लॉयर्स आहेत असं पण नाही, तुमच्या मालमत्ते संबंधात असतील किंवा शेअर फॉर्मॅट असतील तर त्याचे काही वेगळे करायचे का किंवा काय करायचं का, किंवा मेडिकल वेगवेगळे तज्ज्ञ असतील त्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ समजा मला कॅन्सर झाला तर मग मी केमो घ्यायची का, रेडिएशन घ्यायचं का, काय करायचं, अशा पद्धतीची थोडी माहिती आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक असतं. नेक्स्ट. आता त्याच्यानंतर सगळ्यात अवघड परिस्थिती कोणची, तर कन्व्हिन्स. आपण मृत्यूबद्दल बोलायला लागलो की लगेच लोक, काही तुम्ही आता म्हणत नाही, अजिबात बोलू नका, काय कशाला करतात, आम्हाला तुम्ही हवे आहात, वगैरे 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 असं बोललं जातं. आणि बोलणाऱ्या माणसाला मग त्याच्यातनं असं, नको तुम्ही बोलू नका, तुम्ही अमुक करू नका, असं केलं जातं आणि त्याच्यातनं खूप गोंधळ निर्माण होतात. त्यामुळे चक्क एखाद दिवशी आपल्या जवळच्या लोकांना बोलवून, माझी ही इच्छा का आहे, माझं कोणाबद्दल तक्रारीतनं मी हे घेत नाहीये, तर खरोखरच माझं आयुष्याचा रोल संपल्यामुळे हा मी अत्यंत मनापासून घेतलेला निर्णय आहे, हे त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. कारण आपल्या जवळच्या माणसांना आपल्या वियोगाची कल्पना कधीच म्हणजे करावीशी वाटत नाही, पण ते करणं पण आवश्यक आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला त्यांचं विशेषतः मी ज्याला असं एक्झिक्युटर म्हणते, की हे जे प्रत्यक्षात आणणारे आहेत, त्या ज्या व्यक्ती आहेत, तर त्या एक्झिक्युटर कोण असावेत. कित्येकदा काय होतं, आपण म्हणतो की माझ्यानंतर माझी बायको करेल. आता त्या बायकोचं वय आणि पूर्वी तरी अंतर असायचं, मग बायकोचं वय आणि तुमचं वय इतकं एकसारखं असतं की ती त्या पॉइंटला भावनेच्या भरामध्ये काही निर्णय नाही घेऊ शकत, तिला ते घेणं खूप जड जातं. त्यामुळे तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त काळ मग तुमच्या मनासारखं घडत नाही. अशा वेळेला एक्झिक्युटर नेमताना तो तुमच्यापेक्षा कमीत कमी 20 वर्षांनी तरी लहान असावा, की तो बुद्धीने आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल असा असावा. त्याच्यानंतर ती व्यक्तीला सर्वसामान्यतः कुटुंबात असं असतं की एखाद्या व्यक्तीला मान असतो किंवा असं असेल तर खूप चांगलं.
विशेषतः जर मुलांच्या पैकी नेमायचं असेल तर म्हणजे कित्येकदा असं होतं की एका मुलाला हे जर एक्झिक्युटर नेमलं तर दुसरा म्हणतो की हा तुला त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे करतोस. तर ते करताना फार विचारपूर्वक केलं पाहिजे आणि एक्झिक्युटर नेमताना तो तुमच्यापेक्षा कमीत कमी 15-20 वर्ष तरी लहान असावा आणि विशेषतः नवऱ्या बायको ह्यांना एक्झिक्युटर असणं महत्वाचं आहे. पण तरी त्याच्या बरोबरीने दुसऱ्या कोणाला तरी तुम्ही एक्झिक्युटर म्हणून नेमलं पाहिजे आणि त्यांची कन्सेंट घेतली पाहिजे की हो मला हे तुमचे विचार मान्य आहेत म्हणून मी असं असं तुम्ही लिहिलं तर त्याच्यावर माझी सही करायची तयारी आहे. अशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हा निर्णय घेताना काय करावं लागतं, कुठे अडचण येते, तर ते पुढच्या स्लाइडमध्ये आहे. त्याला मी इम्पॉर्टंट टर्म्स असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट झालात ह्याच्या पुढचाच मी विचार केलाय. जर घरीच तुम्ही राहायला काय करायचं तर त्याचा इथे केलेला नाहीये. समजा तुम्ही दवाखान्यात गेलेले आहात आणि इमर्जन्सी म्हणून तुम्हाला वेगवेगळे उपचार करायला सुरुवात केली. इमर्जन्सी म्हणून ऑक्सिजन आहे, अमुक आहे, तमुक आहे, काय ऑपरेशन असेल, जे काही असेल ते सगळं करायला सुरुवात केली. पण काही काळ झाल्यानंतर असं लक्षात येतं की त्या कोणत्याही उपचारांचा किंवा उपाययोजनांचा, औषधांचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आहे. अशा वेळेला मग ते किती काळ चालू ठेवायचे? उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर सारखी गोष्ट आहे, ऑक्सिजन सारखी गोष्ट आहे किंवा कंटिन्युअस ट्यूब फिडिंग करत राहणं आणि त्याला 2-2 तासांनी हे करणं, त्याची बेड सोर्स होत आहेत त्याला किंवा काय काय असं होत आहे की त्याच्या जगण्यातला काही अर्थ नाहीये. अशा वेळेला मग जर आपल्याला चालू असलेले उपचार बंद करायचे असतील तर त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये तुम्ही असाल तर डॉक्टर ते जे इन्चार्ज असतील त्यांच्याशी बोलून हा निर्णय घेता येतो. आणि अलीकडे मला 2 बाबतीत असाही अनुभव आलेला आहे की काही चांगल्या हॉस्पिटलमध्ये असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते तुमच्या जवळच्या लोकांना बोलून विचारतात की मी ही ट्रीटमेंट चालू ठेवली तर मी असं नाही सांगू शकत की ह्याचा नक्की उपयोग होतोय का नाही. मग अशा वेळेला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे उपचार बंद करू शकता. अशा वेळेला असेही काही सल्ले मिळतात किंवा तुम्हीही निर्णय घेऊ शकता की आता इतके दिवस तो 20-20 दिवस व्हेंटिलेटरवर आहे, त्याचं काय कणही नाही, ते डोळे उघडून पाहत पण नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना विनंती करू शकता की चालू असलेले उपचार तुम्ही बंद करा. आणि ते जे बंद करण्याची प्रोसेस आहे त्याला म्हणतात विड्रॉल ऑफ द ट्रीटमेंट. तर तो हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेता येतो आणि ते अनेक वेळेला तशा प्रकारे निर्णय घेतले पण गेलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने लिहूनच ठेवलं असेल पुढचं आहे जे विथहोल्डिंगचं ते, तर त्यांनी जर लिहूनच ठेवलं असेल की मला कधीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू नका किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर इतके इतकेच उपचार करा, कॅन्सर झाला असेल तर माझ्यावर उपचार करू नका किंवा काय इतर जे काही असेल ते असं जर असेल तर हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना ऍडमिट करू शकतो. कारण घरी काळजी घेणं शक्य नसतं अनेक वेळेला किंवा आता जे नर्सिंग होम वगैरे असतात तिथे आपण त्यांना ऍडमिट करू शकतो कारण शेवटी बेसिक काही गोष्टी कराव्या लागतात. पण ते करताना आपल्याला त्यांना सांगावं लागतं की हे ज्या काही कंडिशन मध्ये आहेत आणि ह्या गोष्टी तुम्ही करत राहा. जोपर्यंत ते त्या गोष्टीवर तग धरतील तोपर्यंत चालेल आणि ज्या वेळेला ते धरणार नाही त्यावेळेला आम्हाला मान्य आहे. त्याला विथहोल्डिंग ऑफ मेडिकल ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. तर या दोन्ही मार्गाने आपलं वैद्यकीय इच्छापत्र प्रत्यक्षात येऊ शकतं. ही माहिती म्हणून सांगितली. आता आतापर्यंत जे मी काही सांगितलं तर ते केल्यानंतरही कित्येकदा बोलणं होतं, आपण मनात ठरवतो, पण आपण नेहमीच लिहायची टाळाटाळ करतो. म्हणून हा जो पुढचे पीपीटी मध्ये लिहिलेला आहे त्याच्यानुसार की पहिल्यांदा तुमचं लिव्हिंग विल व्यवस्थित लिहा. ते व्यवस्थित लिहिलंय का नाही ते पहा. त्याच्यानंतर तुमचे एक्झिक्युटर कोण आहेत त्यांना ते सांगा. ते इम्पार्शल आहेत ना ते बघा. मिडल एजेस आहेत ना ते बघा. आणि तुमचं जे काही तुमच्या काय म्हणायचं इच्छेनुसार त्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना ते बघा आणि मग ते कम्प्लीट करा. कम्प्लीट केल्यानंतर त्याच्यावर 2 साक्षीदारांच्या सह्या घ्याव्या लागतात. आता एक्झिक्युटर आणि साक्षीदार वेगळे असू शकतात.
म्हणजे हे मी केलेलं आहे ह्याचे साक्षीदार असतात. तर ते 2 साक्षीदारांच्या त्याच्यावर सह्या कराव्या लागतात की बाबा ह्यांनी हे केलेलं असताना तो बुद्धीने मानसिक दृष्ट्या सक्षम होता, त्याची मानसिक स्थिती उत्तम होती, अशा वेळेला त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ते वैद्यकीय इच्छापत्र वाचलंच पाहिजे असं नाही, पण त्यांनी ते लिहिलं आहे आणि तो मानसिक दृष्ट्या चांगला आहे एवढं त्यांनी त्याच्यात लिहिणं हे महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर फॅमिली डॉक्टरची पण त्याच्यावर सही घेणं हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना सांगून त्यांची सही घ्यायची. आणि आता नवीन ज्या अमेंडमेंट झालेल्या आहेत त्याच्यातलं मी अगदी थोडक्यात सांगते, कारण त्या पुन्हा एक वेगळा विषय होऊ शकतो. तर त्याच्यानुसार तुम्ही हे रजिस्टर नोटराइज्ड करू शकता आणि नोटराइज केल्यानंतर त्याची कॉपी तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशन मध्ये आता हा एक विंग सुरू झालेला आहे. त्या विंग मध्ये ते हे करू शकता. पुणे कॉर्पोरेशन मध्ये पण ते आता तो एक विभाग सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ती कम्प्लीट प्रोसेस करून तुमच्या जवळच्या त्याच्या चांगल्या कॉपीज काढ्या बऱ्याच, आणि तुमच्या मुलांना, तुमच्या जवळच्या माणसांना, तुम्ही जिथे तुमची कागदपत्र ठेवतात तिथे आणि डॉक्टरांच्याकडे त्यांनी घेतली तर तुम्ही करू शकता. तर असं केल्यामुळेच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते. आता शेवटची गोष्ट, लोक क्या कहेंगे. तर लोक क्या कहेंगे ह्याच्यात जर तुम्ही अडकलात तर तुम्ही ही प्रोसेस पूर्णच करू शकत नाही. आणि जर तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घेतो ना, आणि मी मनाने म्हणजे मी कधी गमतीने म्हणते की खुद मरे दुनिया डुबी. तर आता लोक काय म्हणतील आपण कशाला परवा करायची ना, आपण आपल्या पद्धतीने जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचा. आणि त्या बाबतीमध्ये लोक काय म्हणतील ह्याचा पूर्वविचार करून ज्या काही घटना मला माहिती आहेत त्याच्यातली एक उत्तम म्हणजे उदाहरण म्हणून घेण्यासारखी घटना जर असेल तर प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये हे जे कुटुंब होतं त्या कुटुंबाचा मी एक भाग होते असं म्हणू. मला त्यांनी मुलगी मानलं होतं आणि ते दोघं होते आणि मी त्यांचं शेवटपर्यंत सगळं केलं. दादा म्हणजे प्रभाकर पाध्ये गेले तेव्हा प्रश्न नव्हता, कारण ते ताई म्हणजे कमल पाध्ये होत्या. पण ताई दादांच्या नंतर 12 वर्ष जगल्या. त्यावेळेला त्यांनी कायम म्हणजे माझं रोज फोन व्हायचा किंवा काय असेल तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, एक दिवस म्हणाल्या त्या की रोहिणी ये ग, मी डॉक्टरांना बोलवलंय. मी म्हणलं काय झालं ताई, बरं नाही का. नाही म्हणे तू ये. मग डॉक्टर आल्यानंतर त्यांनी काय सांगावं, म्हणजे खरोखर त्या काळी, ही 96 सालची गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं की हे बघा हे डॉक्टर आहेत तुला माहितीये आणि ही रोहिणी माझं सगळं बघते हे तुम्हाला माहितीये. तर ज्या क्षणी मला व्हेजिटेटिव्ह मला माझं जगणं कळणार नाही, त्याच्यातली गुणवत्ता नसेल, त्यावेळेला माझ्यावर कोणतेही उपचार करायचे नाहीत. म्हणजे एका प्रकारे वैद्यकीय इच्छापत्र. पण अशा वेळेला जर डॉक्टर तुम्ही नाही म्हणालात तर रोहिणी इन्सिस्ट करेल की नाही, का नाही करणार, का नाही करणार. म्हणून तिला बोलवलं आणि तुम्हालाही सांगितलं की असं जर झालं तर माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. आणि मला सांगितलं की तुला का बोलवलं, कारण जर तू म्हणालीस की उपचार करायचे नाहीच असं, आणि लोकांचा असा गैरसमज झाला की हिने पैशाकडे पाहिलं, बहुतेक हिला मागणं मिळायचे असतील, त्यांचा ट्रस्ट होता, ते पैसे तिकडे जाणार होते, हे काही लोकांना माहित नसतं. पण काही काही वेळेला लोक असं बोलतात आणि त्याचं तुला खूप वाईट वाटेल. तर तुम्ही दोघं माझे निर्णय घेणारे आहात, तर तुम्ही ह्याप्रमाणे निर्णय घ्या. मग हे एका प्रकारे वैद्यकीय इच्छापत्रच झालं. मग अशा वेळेला लोक काय म्हणतील ह्याची तुम्ही भीती बाळगू नका, हे त्यांनी त्या वेळेला सांगितलं. माझी आई जेव्हा आजारी पडली तेव्हा तिने सांगितलं की मला माझं मरण घरातच यायला हवं आहे. मला कुठेही तुम्ही न्यायचं नाही, हॉस्पिटलाइज करायचं नाही. घरी तुम्ही माझे जे काही सेवा कराल ते काय सेवा करा, कोणताही ऑक्सिजन लावणं किंवा काहीही करायचं नाही. आणि खरोखर त्याप्रमाणे ती जवळजवळ 1.5 वर्ष आजारी होती. शेवटचे एक 15-20 दिवस असं आम्हाला वाटायचं की नाही काहीतरी करू. तेव्हा मला तिचं सांगणं लक्षात घ्यायला लागायचं की नाही, तिने सांगितलंय घर सोडायचं नाही. त्याप्रमाणे तिने पण प्रत्यक्षात आणलं तर हे शक्य होतं. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपण स्वतः, आपले जवळचे नातेवाईक, अनावश्यक होणारे आपल्यावर उपचार, कारण ते पण खूप पेनफुल असतात, आणि त्यावर होणारा अनाठायी खर्च, हे सगळं आपण वाचवू शकतो. त्याच्यामुळे खरोखरच ती फिल्म तयार केली आहे. तसा एका प्रकारे वैद्यकीय इच्छापत्र हे सुखांताचा वाटाड्याच आहे, हे लक्षात ठेवा.
आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ते जरूर करा, एवढं मात्र मी निश्चित सांगते. या फिल्म मध्ये ते तुम्हाला मी म्हणते ते अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आवाज येत नाहीये त्याचा. आवाज नाही येते. आवाज येतोय बाकीच्यांना? नाहीये. अतुल नाहीये. दादा आवाज नाहीच येते. मला काय वाटतं की आता बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, तर आणखीन एखाद्या मीटिंग मध्ये किंवा तुम्ही ग्रुपमध्ये हे जरी पुन्हा एकदा दाखवलंत ना, तर मग नीट त्याला न्याय मिळेल. मृत्यू हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ते पूर्णपणे डाउनलोड झालेलं नाही अजून. आवाज येतच नाहीये का? नाही, आवाज नव्हता, नाही येते. आणि मुळात ना जे डाउनलोड झालेलं आपल्याला कळतं ना, तर ते पूर्णपणे झालेलं नाहीये, त्यामुळे मधून मधून ते ब्रेक होऊ शकेल ना. हा. एकदा तुम्ही चेक करा डाउनलोड किती झालंय ते. ठीक आहे, 1 मिनिट बघतो. हम्म. कारण ते 15 मिनिटाचं मधला आहे. इतका अटळ भाग आहे. जन्माला आलेला माणूस शिकेल का नाही, आरोग्यपूर्ण जगेल का नाही, यशस्वी होईल का नाही, लग्न होईल का नाही, यातली कुठलीही गोष्ट ज्योतिषाने किती दावे केले तरी हमखास 100% सांगता येत नाही. एकच गोष्ट सांगता येते ती म्हणजे हे माणूस नक्की केव्हा तरी मरणार. तर ज्या प्रत्येक माणसाला हे मरण इतकं अटळ आहे त्याच्याविषयी आपण का बोलत नाही? तर आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये मृत्यूची एक भीती असते आणि त्यामुळे ज्या गोष्टीला भीतो तो विषय बोलायचाच नाही असं म्हणून आयुष्यभर लहानपणापासून आणि अगदी मृत्यूजवळ येतो नैसर्गिकपणे त्या म्हातारे वयापर्यंत सुद्धा बोलत नाही. पण म्हणूनच त्याच्याविषयी बोलताना आजकाल जगभर ज्याची चर्चा होतीये त्या इच्छा मरणाविषयी आपण सगळ्यांनी खूप स्वतः बोलणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. इच्छामरण ही संकल्पना स्पष्ट करणं, या विषयाला असलेल्या विविध कंगोऱ्यांची चर्चा करणं, यासाठी काही समविचारी लोक एकत्र आले. लेख, भाषणं, खुल्या चर्चा अशा अनेक माध्यमातून या विषयावर बोलायला त्यांनी सुरुवात केली. इच्छामरण हा एक खूप व्यापक विषय आणि त्याच्यामध्ये मुख्यतः 2 भाग आहेत. एक आहे दयामरण आणि एक आहे स्वेच्छामरण. दयामरणाचा विचार हा सामान्यतः जे रोग अजिबात बरे होणार नाहीत, ज्याच्यात भयंकर वेदना आहेत, अशा माणसाच्या, अशा रुग्णाच्या वेदना थांबाव्यात, म्हणजेच त्याला मरण द्यावं, यासाठीचा जो विचार आहे तो दयामरण, मर्सी किलिंग आहे. स्वेच्छामरणाचा विचार अधिक वेगळा आहे आणि मला तो अधिक जवळचा वाटतो. तो अशासाठी की प्रत्येक माणसाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच त्याला मरण्याचाही अधिकार आहे, पण तो आहे असं कुठे म्हटलं जात नाही आणि दिला जात नाही. ज्या माणसाला आपल्याला आता मरायला आवडेल असं वाटावं त्यावेळेला त्याला मरता यावं, यासारखी जी संकल्पना आहे त्याला इच्छामरण म्हणतात. जातस्य हि ध्रुवो मृत्यू. आपण भेटणार तर आहोतच, उद्या, परवा किंवा कदाचित आजच. कसा भेटशील तू? ध्यानी मनी नसताना सरप्राईज द्यायला येशील की कणाकणानं, क्षणाक्षणानं तिष्ठवशील, कष्टवशील? कसा भेटशील तू? प्रत्यक्ष येण्यापूर्वी ज्या हालअपेष्टातून जावं लागतं, ज्या वेदनातून जावं लागतं, त्याची मला खूप भीती वाटते. त्यामुळे मला नेहमी वाटतं की अचानक मासिव हार्ट अटॅक येणं आणि मरण्यासारखा सुंदर मृत्यू नाही, पण ते आपल्या हातात नाही. अतीव दक्षता विभाग म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट्स
ही जेव्हा भारतात चालू झाली किंवा जगात सर्वत्र चालू झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये जी काही प्रगती झाली त्यामुळे कृत्रिम मशीन्सच्या आणि कृत्रिम इतर ट्रीटमेंटच्या मदतीने आयुर्मर्यादा वाढायला लागली. वृद्ध माणसांनाही वाचण्याचे प्रमाण खूप वाढायला लागले. त्याचबरोबर काही त्याचे अनावश्यक परिणाम पण दिसायला लागले. एकीकडे मेडिसिन आपल्याला मदत करताय, त्याच्यामुळे रोगमुक्त आयुष्य आपण जगू शकतोय. परंतु असं रोगमुक्त आयुष्य जगत असताना कुठेतरी अशी वेळ येते की असं वाटायला लागतं की आता रोग आपल्याला फार पछाडत आहेत. आणि हे जेव्हा रोग खूप पछाडायला लागतात तेव्हा असं वाटतं की आता बास, आता हे जगणं बास. इतक्या नळ्यांच्या कोंडाळ्यामध्ये जगणं, मग मला बोलता येत नाही, मी ICUमध्ये, लोक त्या चौकोनी खिडकीतून माझ्याकडे बघतात ना, त्यांच्याशी माझा संवाद, कधी कधी मी कोमातही असते. अशा परिस्थितीमध्ये जे जगणं मृतवत आहे किंवा ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट असं म्हणतात, यासारखं जगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. 2010 साली आई गेली. तिचे शेवटचे 12-13 दिवस इतके त्रासदायक होते. तिच्या ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं होतं, ब्रेन हॅमरेज झालं, त्याच्या आधी तिचं एक हार्टचं ऑपरेशन झालं आणि शेवटचे 12 दिवस ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. एक मुलगा म्हणून हे सगळं बघणं किती त्रासदायक असतं हे जे ह्या परिस्थितीतनं गेले त्यांना कळेल. अरुणा शानबागची जी केस सुप्रीम कोर्टात झाली त्याच्यात सर्वात महत्त्वाचं हेच पुढे आलं की पिंकी विराणी ही तिची मैत्रीण जेव्हा तिच्यातर्फे येऊन कोर्टामध्ये म्हणते की तिला मरण्याचा हक्क द्या, इतके दिवस ती जे व्हेजिटेटिव्ह लाईफ जगत आहे की मरणासन्न अवस्थेत ती आहे, तसं पाहिलं तर ती जिवंतच नाही, ती बोलू शकत नाही, भावना व्यक्त करू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही जबरदस्तीने तिचा देह म्हणून जिवंत ठेवण्याचा जे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करताय तो अमानुष आहे. कृत्रिम आयुधांवर किंवा कृत्रिम ट्रीटमेंटवरच केवळ पेशंटचं आयुष्य अवलंबून आहे आणि ती ट्रीटमेंट जर बंद केली किंवा थांबवली तर पेशंट दगावू शकेल. अशा परिस्थितीमध्ये आपण इंटेन्सिव्ह केअरमध्ये काम करणारे डॉक्टर्स हे अशी ट्रीटमेंट किती दिवस चालू ठेवणार आहोत याचा विचार व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने स्पष्ट करत नेलं की जीवन जगण्याचा हक्क म्हणजे केवळ किड्या मुंग्यांप्रमाणे मानवी अस्तित्व आहे आणि तो माणूस एखादा जिवंत आहे एवढंच त्याचा अर्थ नाही आहे. त्यांनी म्हटलं होतं की मिअर ॲनिमल एक्झिस्टन्स इज नॉट राईट टू लाईफ आणि त्याच्यातून पुढे आलं की मानवी प्रतिष्ठेसह जगणं म्हणजे मानवी जीवन जगण्याचा हक्क आहे. आता मानवी प्रतिष्ठेसह जगणं म्हणजे जीवन जगण्याचा हक्क आहे असं जेव्हा स्पष्ट करण्यात आलं तेव्हा मानवी प्रतिष्ठा हा एकत्रित शब्द खूप महत्त्वाचा झालेला आहे. आणि माझ्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेनुसार मला असं वाटते की मरेपर्यंत मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क आहे. आपण ज्या प्रकारे छान आनंदाने, सन्मानाने, हसत खेळत, समाधानाने, सुखाने असे जगलो तिथपर्यंत जगायचे आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये जो उतार सुरू झाला असेल तर ज्या टप्प्यावर मला वाटेल की आता जगणं बास, असा जो जगण्याच्या गुणवत्तेचा विचार करणारा मुद्दा आहे त्याला आपण खरं म्हणजे सन्मानाने मरण्याचा हक्क असं म्हणतो. एखादी व्यक्ती अशा प्रकारचं अपंगत्व झालं असेल की पेल्विक बोनमध्ये फ्रॅक्चर असेल, पाठीमध्ये फ्रॅक्चर असेल, चालू फिरू शकत नसेल आणि सातत्याने दुसऱ्यांवर अवलंबून जीवन जगत असेल की संडास बाथरूमसुद्धा जागेवर करत असेल आणि त्या व्यक्तीला सातत्याने वाटत असेल की माझ्यामुळे इतरांना किती त्रास होतो आहे, त्या व्यक्तीला जर सतत असं वाटत असेल एक पेशंट म्हणून की माझे काही खाजगी अवयव आहेत जे साफ करणं, त्याची स्वच्छता ठेवणं माझ्यावर अवलंबूनच नाही, दुसऱ्यांची इच्छा असेल तेव्हा ते करतील, तर त्यावेळेस त्या माणसाला मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्कांचा तो भाग आहे असं वाटत नसेल तर त्या माणसाला जीवन संपवण्याचा हक्क आहे की नाही. मला असं वाटतं मला कसं शेवटपर्यंत जगायचं आहे ह्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार मला असावा. अरत्र ना परत्र अशी स्थिती झाली आहे माझी. मीच येऊ का तुझ्या भेटीला? या खोलीतून उठून त्या खोलीत जावं इतक्या सहजपणे? याच्यासाठीच एक ज्याला लिव्हिंग विल म्हणतात किंवा वैद्यकीय इच्छापत्र म्हणतात त्याचा पण नीट विचार केला पाहिजे. लिव्हिंग विल हे खरं तर एक डॉक्युमेंट आहे. आपण जेव्हा अशा परिस्थितीत जातो की जेव्हा आपल्या स्वतःची विचारशक्ती किंवा मेंदू किंवा आपण निर्णय क्षमता हरवून बसतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे लोकच आपल्यासाठी निर्णय घेणार असतात. मग हे जे निर्णय घेणार असतात त्यांना आपली इच्छा कळणं
हे गरजेचं नाही का? मग अशा वेळेला काय करता येईल? त्याच्यावरनं एक सोल्युशन असं निघालं की मी माझी इच्छा लिहून ठेवू शकेन का? हे लिहून ठेवणं म्हणजे लिव्हिंग विल, की मला कशा प्रकारे जगायचं आहे, शेवटपर्यंत मला कशा प्रकारे जगायचं आहे, आणखीन कुठल्या परिस्थितीत मला नका जगवू. आपण असं म्हणतोय की मला जगवू नका, म्हणजेच काय तर मेडिसिनचा वापर करून माझं आयुष्य आणखीन वाढवू नका. लॉ कमिशननी जो 241वा रिपोर्ट तयार केला जस्टिस PV रेड्डी यांच्यामार्फत, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इरिव्हर्सिबल कोमामध्ये कोणी असेल, अनसाऊंडनेस ऑफ माइंड असेल किंवा व्हेजिटेटिव्ह लाईफ स्टेटमध्ये कोणी जगत असेल, तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तींना मरण्याचा हक्क आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी लिव्हिंग विलचा पर्याय जो आहे तो विचारात घेतला पाहिजे असं भारताच्या विधी आयोगाने सुद्धा सुचवलेलं आहे. त्यामुळे आपण हे बघू शकतो की सगळ्या बाजूनी सकारात्मक प्रतिसाद मरणाच्या हक्कांकडे येऊन ठेपलेला आहे असं आपल्याला दिसते. सिरियस होऊन ICU मध्ये आलेल्या पेशंट्सना जेव्हा आम्ही औषधोपचार चालू केलेला असतो आणि त्या चालू केलेल्या औषधोपचारावर त्यांचं आयुष्य टिकून असतं, परंतु दुर्दैवाने ते औषधोपचार किंवा ती यंत्रणा जर थांबवली तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांच्या बाबतीत जर आम्ही हा निर्णय घेतला तर त्याला विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. म्हणजे चालू केलेली ट्रीटमेंट बंद करण्याचा निर्णय घेणे याला विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. दुसरा भाग जो आहे तो असे रुग्ण जर सिरियस झाले तर त्यांना जर ही ट्रीटमेंट यातली काही ट्रीटमेंट ऑफर करायची असेल तर त्यांनी जर ती नाकारली किंवा त्यांनी म्हणा किंवा त्यांच्या नातेवाईकांनी म्हणा किंवा कुटुंबियांनी म्हणा किंवा मित्रमैत्रिणींनी म्हणा, त्यांच्या आप्तांनी जर ही ट्रीटमेंट नाकारली आणि त्यामुळे डॉक्टरांनी ही ट्रीटमेंट दिलीच नाही तर काय होईल, त्याच्या बाबतीतले जे निर्णय आहेत त्याला विथहोल्डिंग ऑफ लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. सर्वप्रथम एक बघितलं जातं की ह्या ट्रीटमेंटमध्ये फ्युटिलिटी किती आहे, म्हणजे ही ट्रीटमेंट देऊन सुद्धा किती फायदा होणार आहे याचं पहिल्यांदा जजमेंट घेतलं जातं. कुठेतरी सायकोलॉजिकली आपण ICU कडे जेव्हा बघतो ना तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपण मरणाच्या दारात गेलो, तर तसं नाही आहे. आज मेडिकल ॲडव्हान्समेंट इतकी झालेली आहे की त्याच मशीन्सच्या सहाय्याने तुम्हाला परत क्वालिटी ऑफ लाईफ येऊ शकते. परंतु तिथे तुम्ही लाईन जर ड्रॉ केलेली असेल की मला जर का क्वालिटी ऑफ लाईफ माझं टिकणार असेल तर मला मशीन्सचा वापर करून मला बरं करा, पण जर तसं होणार नसेल तर मला वाढवू नका. जर पेशंटच्या नातेवाईकांची खात्री झालेली असेल की हे सर्व फ्युटाईल आहे, त्यांनी कदाचित 2-3 ओपिनियन्स घेतलेली असतील आणि त्यांचीही अशी इच्छा असेल की बाबा याच्या पुढे यांना जास्त ट्रीटमेंट देऊ नये, तर सर्वसंमतीने म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांची, पेशंटची स्वतःची इच्छा जर डॉक्युमेंट केलेली असेल तर आणि डॉक्टरांचं मत की ह्याच्या पुढे हे सर्व फ्युटाईल आहे, हे सगळं डॉक्युमेंट करून ही औषधो योजना थांबवली जाते आणि पेशंटला जीवनाच्या अखेरीला जायला मदत केली जाते. My dad has been investing in mutual funds for the past 25 years. पर problem मदत केली जाते. इच्छा मरणासाठी केलेलं हे जे विल आहे हे तेव्हाच फलदायी होऊ शकतं जेव्हा आपल्या औषधोपचाराचा निर्णय घेणारी जी मंडळी आहेत त्यांना हे पटलेलं असेल. आता माझ्या मृत्यूबद्दलचे विचार जर मी माझ्या मुलांना, माझ्या बहीण भावंडांना, माझ्या मित्रांना बोलत राहिलेले असतील तर ते लिहिणं हे एक औपचारिकता आहे, कारण की ती प्रत्यक्षात आणण्यासाठी गरजेची आहे. पण बोलणं हे महत्त्वाचं. त्याच्यात खूप फायदे आहेत हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. म्हणजे असं आहे की एकतर माझीच इच्छा आहे मरण्याची, त्याप्रमाणे मला मरण देणं ही खरं म्हणजे माझ्या कुटुंबातल्या माणसांची जबाबदारी आहे. मी बोलू शकत नाही आहे पण माझं विल बोलत आहे, त्यामुळे विलप्रमाणे तुम्ही करा. समजा तुम्हालाही कोणाला असं वाटलं की आता किती हिला त्रास होतोय, हिची किती इच्छा नाही आहे जगण्याची, तर हिला मरू दे असं तुम्हाला स्वतंत्रपणे वाटलं आणि तरी त्याला तुमच्या मनात असा विचार आला की अरेच्या पण हिला जगायचं असेल तर आपण कसा निर्णय घेणार, मग त्याचं एक अपराधी भावना आहे, ते गिल्ट येतो मनामध्ये. पण मीच लिहून ठेवलेलं असलं की अशा अवस्थेत मला जगायचं नाही आहे तर मग अर्थातच त्यांना निर्णय घेणं खूप सोपं होतं.
माझे वडील त्यांच्या म्हातारपणी मला असं म्हणायचे की जर का मी अंथरुणात खितपत पडलो तर नाकातोंडात नळ्या घालून मला अजिबात वाचवू नका. आणि स्वतःची जगण्याची प्रत काय असावी याबद्दल हा जो काही विचार माझ्या वडिलांनी केला असेल आणि स्वतः ज्या वेळेला ते 92 वर्षाचे झाले आणि जेव्हा अंथरुणाला खेळले तेव्हा एक फार चांगली गोष्ट होती की ते स्वतः डॉक्टर होते आणि त्यांचं शेवटपर्यंत मेंदू काम करत होता. तर त्यांनी असं ठरवलं की आता मी अंथरुणाला पूर्ण खेळलेलो आहे, आता मी फक्त पाणी घेईन आणि मी फक्त बीपीची गोळी घेईन, कारण मला अर्धांगवायूचा झटका येऊन लोकांना माझं आणखीन करावं लागू नये हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ठरवलं. आणि स्वतः त्यांनी त्यांच्या वडिलांचं केलेलं होतं, त्यामुळे म्हणजे शेवटी माझ्या मरणाची प्रत काय असावी हे पण त्यांनी ठरवलं. आपल्याला असं वाटतं की कोण आपलं प्रियजन आजारी आहे आणि अर्थातच ते प्रिय असल्यामुळे ते आपल्याला हवंच असं खूप वाटत राहतं. पण ते माणूस जो खूप वेदना भोगतंय, ते निरर्थक आयुष्य जगतंय, ते व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, त्याच्या जगण्याचा अपमान नाही आहे का असं आपल्याला वाटत नाही का? आणि तरी ते मला हवं आहे म्हणून जगत राहावं असं मी म्हणणं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे का नाही? जर आपलं प्रेम असेल तर माझ्या प्रेमातल्या व्यक्तीला यापुढे त्रास नाही होता कामा आणि तिचा शांतपणे हा दुःखदायक प्रवास संपणं हेच बरोबर आहे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा खरं म्हणजे मी त्या व्यक्तीवर प्रेम करते. आपल्या आजूबाजूला समाज नावाची एक अदृश्य शक्ती आपल्या सगळ्या विचारांवर, निर्णयांवर एक बंधन टाकत असते. की अरे तुझा बाप आहे, तुला दवाखाना जड झाला का, तुला पैसे जड झाले का, तुला बाप जड झाला का, ह्या सगळ्या गोष्टी ऐकू नका. ती जी वेळ असते तेव्हा नातेवाईकांवर किंवा मुलांवर एक प्रकारचं वेगळं बर्डन असतं की मी आईवडिलांसाठी किंवा कुठल्याही नाते हा खर्च नाही केला तर समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील की अरे एवढा पण नाही खर्च केला, एवढं पण नाही प्रयत्न केले. असं जेव्हा त्या मुलांवर प्रेशर येतं, नातेवाईकांवर प्रेशर येतं, तेव्हा ते मग ज्याला आपण विदाऊट क्वालिटी ऑफ लाईफ नुसतं वाढवणं आयुष्य हे घडू शकतं. लोक काय म्हणतील याचा विचार प्लीज तुम्ही करू नका. ज्या वेळेला माणसाला खूप दीर्घ पल्ल्याचा आजार होतो त्यावेळेला आर्थिक दृष्टीने, भावनिक दृष्टीने, कष्टाच्या दृष्टीने हे अतिशय अवघड असतं की महिनोन्महिने किंवा वर्षानुवर्ष त्यांची शुश्रूषा करत राहणं. आणि ती गिल्ट ह्या नातेवाईकांना न येण्यासाठी जर लिव्हिंग विलमध्ये अतिशय योग्य पद्धतीने लिहिलेलं असेल तर ही गिल्ट आपल्याच नातेवाईकांची वाचू शकते. 10 ऑक्टोबर 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विलबद्दलचा निर्णय राखून ठेवलेला आहे आणि मला असा आशावाद आहे की कदाचित या संदर्भातला चांगला निर्णय येईल, कारण की सगळी जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर टाकलेली आहे की लिव्हिंग विल जर आपल्याला कायदेशीर करायची असेल, लिव्हिंग विल एक प्रक्रिया म्हणून कायदे मान्यता त्याला जर द्यायची असेल तर सरकारने त्या संदर्भातली प्रक्रिया ठरवून मार्गदर्शक सूचना तयार केल्या पाहिजे. आता अनेक प्रश्नांवर संसद कायदे करत असताना आपण बघतो तेव्हा अशा काही महत्त्वाच्या विषयांवर कायदे करण्यासाठी जणू काही संसदेला वेळच नाही असं दिसायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे हा पण प्रयत्न होण्याची गरज आहे की काही खासदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या मदतीने या विषयाला वाचा फोडण्यात आली पाहिजे संसदेमध्ये आणि लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना करून त्या सर्वोच्च न्यायालयाकडे जर सादर करण्यात आल्या सरकारतर्फे तर कदाचित लिव्हिंग विल हा एक कायदेमान्य अशा प्रकारचा भाग कायद्यात स्वीकारला जाऊ शकतो भारतामध्ये. हे म्हणत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की माणसाला जगत असताना मदत करणं एका अर्थाने सोपं आहे, पण त्या माणसाला मरणासाठी मदत करणं खूप अवघड आहे आणि म्हणूनच आपल्याला एक चळवळ उभारायला पाहिजे. आपण या सगळ्याचा फेरविचार करायला सरकारला भाग पडायचं असेल तर याची एक जन चळवळ उभी राहणं गरजेचं आहे असंही मला वाटतं. सगळं पुरेसं आपल्याला स्पष्ट होतं आणि खूप छान सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला तर काही वाटत नाही की काही प्रश्न किंवा शंका असतील. ही फिल्म खूपच छान आहे, सगळ्यांचे विचार त्यातनं क्लिअर कळतात. खूपच चांगलं, म्हणजे खरोखरच सगळ्या शंकांची उत्तरं आहेत त्याच्यात.
माझ्या मनात हे ऐकताना एक प्रश्न आला, विचारू का? हो हो. मला वाटतं मागच्या वर्षी काहीतरी का त्याच्या आधीच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला ना लिव्हिंग विल संबंधीचा, आणि 3 स्टेजेसमध्ये कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेट केलं जाईल त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तर. तर मी असं ऐकलं होतं की ती पहिली स्टेज म्हणजे तिथल्या डॉक्टर्सची, मग दुसरी स्टेज अजून वरचे डॉक्टर्स, आणि या 3 स्टेजेसमधनं जर सगळ्यांना मान्य झालं की या व्यक्तीचं आयुष्य क्वालिटी लाईफ पुढे राहणार नाहीये, तर मग ते इथे थांबवणं योग्य आहे. तर मला असं विचारायचं की गेल्या आता हे पास झाल्यानंतरच्या कालावधीत पुण्यामध्ये असं ऍक्च्युअल कुठे घडलंय का? म्हणजे ही प्रोसेस इन ऑपरेशन आली का? नाही नाही. ती जी प्रोसेस सुरुवातीला जी काही आपल्या माहितीत आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत, की ती जी खूप लॉंग प्रोसेस होती, म्हणजे आधी हॉस्पिटलची, मग ते कमिटी नेमायची, काय काय, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या खूप महत्वाच्या आहेत. पण मी त्या बाबतीमध्ये एकदम खात्रीशीर सांगणार नाही, कारण तेवढे तपशील माझ्याकडे नाहीत. पण पूर्वीपेक्षा म्हणजे ते जे वाटलं त्याच्यापेक्षा आता बऱ्याच त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी आता 24 सालामध्ये 25 सालामध्ये पण झालंय. ते आपल्या निलिमाताई खूप छान त्याच्यावर हे करतात. तर जेव्हा कधी आपल्याला पुढच्या वेळेला असेल तेव्हा त्यांच्याकडनं प्रत्यक्ष ह्या ज्या सुधारणा आहेत, कारण मी कायद्याची नसल्यामुळे मी मोगम सांगून होणार नाही, पण एक आहे की पहिल्यापेक्षा ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रगती झाली आहे. आणि सुदैवाने सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे जवळजवळ कायदाच असतात, त्याच्यामुळे ते प्रत्यक्षात येत आहे. मुंबईला डॉक्टर निखिल दातार म्हणून आहेत, त्यांनी स्वतः ते करून मग ते कुठे कुठे काय त्यांनी त्या प्रोसेस सेट केल्या, ते रजिस्टर असं आहे. पण तो भाग मी काय म्हणायचं ह्यांनी सांगणार नाही, कारण माझं तेवढं ते क्षेत्र नाही. पण एक नक्की आहे की ते प्रत्यक्षात येण्याची प्रोसेस खूप सोपी झाली. मी हे फक्त याच्यासाठी विचारलं की जसं आपण म्हणतो ना की आपल्याला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये आपले जे एक्झिक्युटर्स किंवा आपली मुलं बाळ फॅमिली जी असते त्यांना ते आपल्याला असं मरण देणं खूप त्रासदायक व्हायला नको. नाही, हेच सो तर त्यांनी सांगितलंय ना विद्याताईंनी, की होतच ते टॅक्सिंगच आहे. आणि मुळामध्ये कसं आहे ना, की शेवटी हा निर्णय आपण घेऊ शकतो. प्रत्यक्षात ते येईल का नाही येईल, त्यावेळेला मुलांना त्यांच्या आपण लिहून ठेवलं असलं तरी त्यांच्याच्याने नाही झालं, तर त्यांनी नाही करावं. म्हणजे आपली इच्छा आहे म्हणजे ती प्रत्यक्षात येतेच असं नाही, पण आपण आपल्याकडनं ती सोडवणूक केली, हा भाग त्याच्यात आपण महत्वाचा करायचा. ठीक आहे, पण यातल्या ज्या लिगल बाजू आहे ते मे बी तुम्ही म्हणता तसं निलिमाताईंशी एकदा याच्यावर हो, चर्चा त्याच्यात करायला पाहिजे. हो, हो. बाकी कोणाला काही शंका आहेत का? नमस्कार, मी अजित चित्तेरी बोलतोय. हम्म. नमस्कार रोहिणीताई. आणि नमस्कार. तुम्ही हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आज बोललात, त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. याच्यात 2-3 मला गोष्टी सांगाव्याशा वाटतात. म्हणजे जसं प्रोजेक्ट, आता जे काही आपण व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या किंवा जे काही पाहिलं, आणि शेवटी तुम्ही म्हणलात कुछ तो लोग कहेंगे, तर ह्या सगळ्या पॅरामीटर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मला स्वतःला एक असं वाटतं की मी सुदैवाने मेडिकल फॅमिलीमध्ये वाढलो. माझी आई डॉक्टर आहे, माझे काही बंधू डॉक्टर आहेत. त्यामुळे मेडिकल सायन्समध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर होता तेव्हा त्या डॉक्टरला एक ओथ दिली जाते. शपथ असते, ते माहिती आहे मला. ती ओथ अशी असते की वी विल मेक टूथ अँड नेल टुगेदर, बट मेक शुअर दॅट पेशंट गेट्स द फुलेस्ट ऑफ द ट्रीटमेंट फॅसिलिटीज. ठीक आहे, आता बरोबर. दुर्दैवाने बऱ्याचशा हॉस्पिटल, सॉरी म्हणजे मी कुठली स्पेसिफिक नावं घेत नाहीये, पण बरीचशी हॉस्पिटल्स आर रन टुडे लाईक अ बिझनेस हाऊस. सो हा एक फॅक्टर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्या केसमध्ये मला खात्री नाही की कुठला डॉक्टर त्या पेशंटला किंवा पेशंटच्या नातेवाईकांना क्लिअर कट कॉन्क्रीट शब्दात सांगू शकतो का की बाबा रे, हा तुझा पेशंट आहे, याला कुठलीही ट्रीटमेंट उपयोगी पडणार नाही,
म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांनी किंवा पेशंटनी जर का नाही, डिसिजन घ्यायचा तुम्हाला झाला याच्या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगते. माझ्या अगदी जवळच्या बहिणीचे मिस्टर ते त्यांना कॅन्सर झाला होता आणि ते 2-3 वेळेला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रुबीमध्ये गेले, अमुक गेले, तमुक गेले. एक असा पॉइंट आला तेव्हा माझ्या बहिणीने मला पण बोलवलं होतं. तेव्हा ते म्हणाले की डॉक्टरांनी आम्हाला भेटायला बोलवलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की हा उपचार आहे आणि ह्या उपचाराने असं असं करू शकतो. आणि त्यावेळेला तिने सांगितलं की मला फक्त त्याच्यातनं आयसीयू मध्ये नका ठेवू कारण मला माणसं भेटत नाही. तर तुम्ही जे काही हे करता ते मला प्रायव्हेट खोली द्या आणि मला तिथे तुम्ही ठेवा. तर ते डॉक्टरांनी मान्य केलं आणि मग तिथे आल्यानंतर जे काही 2-4 दिवस त्याच्या पुढे जगले. अशा वेळेला डॉक्टर आपल्या इच्छेचा मान करतात. कारण ती शेवटी तुम्ही डॉक्टर म्हणून उपचार करता, पण ते व्यक्ती आणि कुटुंबातली अल्टिमेट जबाबदारी असते. असं घडलेलं आहे कारण. हा म्हणजे अशी एक्झाम्पल्स असतील, डेफिनेटली असतील, आहेत, नो आहेत. डाऊट, नो आहेत, आहेत. डाऊट अबाउट इट. आणि अशी हे एक्झाम्पल जेव्हा सगळं केलं, तेव्हा सगळ्याच लोकांनी डॉक्टरांच्या ओथचा विचार केलेलाच आहे ना. ह्याला जेव्हा काही कोर्टाने कशाने हे दिली, त्यावेळेला ही तर मूलभूत गोष्ट आहे ना डॉक्टरांच्या दृष्टीने. आणि स्वतः जेव्हा शिरीष प्रयाग ह्या बाबतीमध्ये विथहोल्डिंग आणि ह्याचं सांगतात, ते तर स्वतः म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. ते जेव्हा हे म्हणतात त्या अर्थी त्याला काहीतरी आहे ना अर्थ. नाही, मी त्याबद्दल कुठल्याच शंका घेत नाही. नाही नाही, माझं शंका नाही म्हणत आहे. तुम्ही जे माझं ओथचं म्हणताय ना, तर ते ओथ बरोबर आहे. पण ती ओथ असली म्हणजे ह्याच्यावर नको जास्त बोलायला कारण मुद्दा कळलेला आहे आपल्याला. त्याच्यामुळे ते प्रत्येक त्या केसवर त्या सिच्युएशन मध्ये लोक निर्णय हो, घेतील ह्या एवढंच म्हणू शकतो. खूपच म्हणजे पर्सनलाइज आणि केस बाय केस गोष्टी डिफरंट असतात. केव्हाही म्हणजे पण फक्त असं काही घडू शकतं. आपण हो, काय असं म्हणत नाहीये. असं घडण्याची शक्यता आहे. हो. एवढ्या म्हणजे बाबतीत आपण मान्यच करू हो, शकतो. हे कसं आहे ना, की म्हणजे माझ्या आता इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर दिस थिंग्स कॅनॉट बी अ टेम्पलेटेड ऑर अ स्टँडर्डाइज स्टफ. पण आपण करतही नाही ना ते. दिस विल तसं डिपेंड करतही ऑन नाही. हे फक्त ह्या सगळ्याचा उद्देश हे काही हे आहे असं नाही. एक अवेअरनेस क्रिएशन एवढाच आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला वाटतं ह्या तुमच्या आत्ताच्या मुलाखतीतनं त्याचा तेवढाच खूप हेतू क्लिअर झालं, असतो. खूप आपल्याला क्लिअर झालंय. माहिती असली ना तर निर्णय घेता येतात. हो, तर एक्झॅक्टली, मुळात आपण एक्झॅक्टली. म्हणतो रस्त्याने हो, जाताना साधा गुगल पण सांगतो की तिथे गर्दी आहे. पण हो, आपण त्या रस्त्याने जातो. पण तेव्हा आपल्याला माहित असतं की वेळ हो, लागतो. हो, तसं आहे हो. ते. नाही, बरोबर आहे. अवेअरनेस खूपच महत्वाचं आहे. हो. अवेअरनेस आला की निर्णय घ्यायला पण हो, सोपं जाऊ हो. शकतं. तेवढ्या पुरतच आहे ते. निर्णय घ्यायला खूप सोपं जाऊ शकतं. बरोबर. ठीक आहे. थँक्यू. हम्म. बाकी कोणाला अजून विचारायचंय काही? नाहीतर आता वाजत मी आले. विचारू का? हा हा. मी कॅप्टन सुनील कुर्वे. नमस्कार रोहिणीताई. नमस्कार, नमस्कार. मला असं विचारायचं आहे की बरेचसे लोक म्हणजे हार्ट अटॅक किंवा इव्हन पॅरालिसिस मधनं बरे होऊन हिंडा फिरायला लागणारे पुष्कळ रुग्ण मी बघितले. हम्म. पण डिग्निटी ऑफ लिव्हिंग जी पार्किन्सन मध्ये काही वर्षांनी अफेक्ट होते. लोक बेड वरती असतात, मग त्यांचे प्रायव्हेट पार्ट्स पण त्यांना साफ करता येत नाही आणि पार्किन्सन झालेल्या माणसाचा संबंध कुटुंब त्याच्या भोवती फिरत राहतं. बरोबर. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलं अमेरिकेला किंवा घरामध्ये कोणी बघायला नाही. बरं, पार्किन्सन 60 वर्षाच्या नंतर होतं साधारणपणे. हो त्यामुळे ना. नवरा बायको दोघंही वयस्कर असतात. हम्म. सो ऍक्च्युअली in that condition, like right to live, they should also allow right to end life. असं मला हम्म. वाटतं. नाही नाही, म्हणजे मी हे असं टेक्निकली पराभूत बरोबर होत आहे. नाहीये. पण आपल्या देशामध्ये ही जी सीमारेषा आणि एथिक्स म्हणतो ना आपण, सोशल एथिक्स, ही खूप ग्रे एरिया आहे. त्याच्यामुळे राईट टू एंड द लाईफ हे जर व्यक्तीच्या हातात आहे हे बरोबर आहे. पण त्याचा मिसयूज कसा केला जाणार नाही, कशावरनं केला जाणार नाही. मला तर आता मी या फील्डमध्ये 25 काही जास्त वर्ष काम करते. त्याच्यामुळे जी गोष्ट कायद्याने म्हणजे प्रिन्सिपली किंवा एथिकली मानतो ती प्रत्यक्षात आणताना किती डिव्हिएशन होतं याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये शेवटी मी म्हटलं तसं केस टू केस हेच खरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्किन्सन झालेल्या माणसाचे बरेचपैकी अवयव शाबूत असतात. हो जर ना, एखाद्या हो. माणसाला अवयव दान करायचं असेल
तर तो अगदी असा अंथरुणाला खिळल्यानंतर सगळे अवयव एकामागोमाग एक निकामी झाल्यानंतर तो काय काय अवयव दान करणार? नाही नाही, अवयवदानाच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, त्याच्यावर वेगळंच घ्यायला पाहिजे. कारण जरी काही झालं तरी स्किन हे सुद्धा खूप मोठं दान आहे. आत्ताच आपल्याला विनोद तावडे यांनी त्याच्या बाबतीमध्ये म्हटलं. त्यामुळे ज्याला काही अवयवदान किंवा काही करायचंय त्याला कोणाला कशाचा उपयोग आहे हे आपण नाही सांगू शकत. ओके, थँक्यू. मला एक वेगळा मुद्दा बोलायचा आहे. ते आपले मी गौरी इनामदार. आपण हिंदू धर्माच्या तत्वज्ञान जे आहे किंवा हिंदू फिलॉसॉफी आपण पुनर्जन्म मानतो किंवा या जन्मात जे काही आपल्याला भोगायला लागतं ते आपल्याच कर्माची फळं असं आपण म्हणतो. कर्माचा सिद्धांत आहेच आहे ना. या जन्मातली किंवा पूर्वजन्मातली. मग आपण ती मरणाची जी जसं जन्म कुठे घ्यावा आणि कधी घ्यावा हे आपल्याकडे हातात नाहीये, कोणाच्या पोटी घ्यावा हे नाहीये. मग तसं मरण आपण आपल्या हातात का घेतोय ते परमेश्वरावर का नाही सोडत आपण? पण जे काय वेदना तुम्हाला त्रास सहन करायला तुम्हाला लागतंय. चॉईस आहे ना, घ्यायचं असं कोणी कंपल्शन म्हणत नाहीये. ते त्या त्या व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. असं काही कोण तुम्हाला कंपल्शन नाही करत आहे ना. ते आता कंपल्शन नाही तुम्हाला पण वाटू शकेल की आपण हातात घेतो. एखाद्याला वाटू शकेल की माझं आयुष्य आहे ना, आणि तो कर्माचा सिद्धांताचा ज्याच्यावर विश्वास असेल तोच ठेवेल, बाकीच्यांचा नसेल तो म्हणेल मला नाही जगायचं. ठीक आहे. प्रत्येक म्हणजे मतभिन्नता असू शकते याच्यामध्ये. मला असं वाटतं की मतभिन्नता म्हणजे शेवटी कसं आहे ना, की कर्माचा सिद्धांत मानणारे असतील, त्यांना कर्माचा सिद्धांत माहित असेल तर त्यांच्या मनामध्ये विचार येतील. काही गॅरंटी नाही सगळ्यांना तो माहित असतो आणि माझे त्याची म्हणून मला तयारी हे लागते. बघूनच संपवले पाहिजेत असं. नाही, पण ते तुम्हाला पुनर्जन्म लागतो म्हणून बघून संपवले पाहिजेत. मी म्हणते मला नाही मिळालं तरी चालेल, असं पण असू शकतं. आणि त्यावेळी त्या पेशंटची कंडिशन काय असते, सगळं ते कर्माने, ज्ञान आणि फिलॉसॉफीच्या पलीकडे असते. कारण त्याचा त्रास, त्याची अवस्था फक्त त्यालाच माहिती असते असं मला तरी वाटतं. हो ना. आपले पेशंट होत्या पार्किन्सनच्या, त्यांनी हे केलं होतं ना, लिहून ठेवलं होतं आणि मग त्यांनी सलाईन वगैरे सुद्धा लावून घेतलं नाही घरीच त्या, असं मला वाटतंय. तुम्हाला जास्त माहिती असेल. कोणी चाबूक स्वार त्या होत्या ना, संगीताताई ना. त्यांनी केलं होतं स्वतः. म्हणजे त्या माझी चांगली मैत्रीण होत्या आणि या सगळ्या चळवळीमध्ये, आणि त्या खूप पुढच्या विचाराच्या होत्या आणि खूप प्रॅक्टिकल होत्या. ते पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. तर त्या पण म्हणजे त्यांनी केलं होतं, ते मला आठवलं की त्यांनी सलाईन पण लावून होतं. त्यांच्या आजारपणात त्यांच्याकडे म्हणजे मैत्रीणच होती चांगली आमच्या कॉलेजमध्ये. म्हणजे मला 94 सालापासून ते माझी मैत्रीण होती. नाही, असं घडलेली उदाहरणं आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. ते पार्किन्सन्स म्हणून मला आठवलं, त्यांनाही पार्किन्सन्स होता, पण तो निर्णय त्यांनी खूप म्हणजे त्यांना हवा तेव्हा घेतला. म्हणजे हो, अगदी घेतला. आणि खरं म्हटलं ना, म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे की आयुष्य आपलं जगून झालंय ही एक सीमारेषा असते, आणि ती सीमारेषा आपल्याला जर कळली तर मग त्याच्या पुढचं आयुष्य हे करताना आपण हे निर्णय घेऊ शकतो, पण ते व्यक्तीवर अवलंबून असतं. गेली कित्येक वर्ष तुम्ही आणि विद्याताई बाळ वगैरे या सगळ्यासाठी खूप असे प्रयत्न केलेत. त्याला आता यश येतं आहे. तसं मगाशी विद्याताई बाळ बोलताना म्हटल्या किंवा तुम्ही पण सांगितलं की सुरुवातीला त्या इच्छा मरणासाठी प्रयत्न करत होत्या, त्या कायद्यासाठी. मग त्याच्यानंतर हे आत्ताचं लिव्हिंग विल विषयीचं सुरू झालं. तर ऍज ऑन टुडे इच्छा मरणाविषयी आपल्याकडे काही मुवमेंट, चळवळ. त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ना, तर गौरी भागवत ह्या एसपी कॉलेजमध्ये फिलॉसॉफीच्या प्रोफेसर, त्यांच्या सासूबाईंनी जेव्हा केलं त्यावेळेला त्या 1.5 वर्ष त्या सासूबाईंच्या बरोबर राहिल्या, आणि त्या म्हणाल्या की त्यावेळेचा प्रत्येक क्षण, ते स्वतः डॉक्टर होत्या आणि हे केलं म्हणून, पण ते इतकं पेनफुल होतं म्हणजे बघणाऱ्याला आणि याला. त्यामुळे ते प्रायोपवेशन म्हणजे आपलं शरीर, आता आपण हे वाचतो ना की 21 दिवस उपाशी राहिलेला माणूस पण जगतो, कुठे अशा अरण्यात गेलेला, काही हे केलेला. त्यामुळे ह्या गोष्टी करायला ही जी परिस्थिती आहे, प्रायोपवेशन ही प्रोसेस आहे, ती एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत 1.5 वर्ष असेल, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत 3 वर्ष असेल, कारण पाणी तर द्यावं लागतं. मग हे सगळं करणं हे म्हणजे जे
हिंड्या फिरत्या आणि जाणत्या माणसाचं सहन करणं बरोबरच्या माणसाला हे असतं. तर गौरी बाबांनी त्याच्यावर एक लेख पण लिहिला होता की ती प्रोसेस कशी होती आणि काय. त्याच्यामुळे ते इच्छामरण हे नाही. आता इच्छामरण नाही प्रत्यक्षात येऊ शकत, जरी आपली किती इच्छा असली तरी. आणि आपल्या मूळ मरणाचा विचार येतो ते आपल्यापेक्षा आपल्या लोकांना त्रास होऊ नये हा असतो. मग हा सगळा त्रास केवढा आहे? ओके, माझं थोडं कन्फ्युजन इच्छामरण आणि युथनेशिया बद्दल चालू होतं. युथनेशियाचं कसं आहे ना, युथनेशियाचा की कायदा जेव्हा आपल्याकडे नाही होऊ शकत. नाही कायदा नाहीये, पण तरी सुद्धा म्हणजे विशेषतः कॅन्सरच्या बाबतीमध्ये तुम्हाला रेडिएशन घ्यायचं का पेन किलर द्यायचं, हा एक प्रकारे इच्छा मरणाच्या बॉर्डरवरचा हा एक विचार आहे. काही धर्मामध्ये यमसल्लेखना म्हणून करतात. म्हणजे यमलेखना काय किंवा हे संथारा म्हणजे तेच असतं. पण त्या जैन धर्माचं जे तत्वज्ञान आहे ना, तर ते तत्वज्ञान पहिल्यापासून विड्रॉलचं आहे. तुम्ही जर पाहाल तर त्यांचे उपास त्याच्यानंतर, कारण मी जैन धर्माबरोबर वाढलेली आहे. माझी सख्खी मैत्रीण 50 वर्षाची जैन धर्माची आहे. तर त्यांच्यामध्ये 8-8, 10-10 दिवस पाण्याशिवाय राहणं, वर्ष तप करणं. त्यांच्या प्रोसेसमध्ये स्वतः ती व्यक्ती आणि कुटुंब दोघंही संथारा घेताना खूप ह्यानी असतात आणि त्यांचे प्रयत्न असे टप्प्याटप्प्याने होतात. माझ्या मित्राच्या आईने त्याचं जीवनच अशा हाल अपेक्षा करून उपाशी राहून मरण्यापेक्षा एखादं इंजेक्शन घेऊन स्वतःचा जीव नाही मला इंजेक्शन घेऊन म्हणजे आता ते इंजेक्शन विकत मिळायला पाहिजे, ते कुणी द्यायचं आणि समजा एखाद्या जिवंत राहणाऱ्या माणसासाठी ते वापरलं जाणार नाही ह्याची गॅरंटी भारतीय समाजात किंवा कुठल्याही समाजात कोण घेणार? ते बरोबर नाही. म्हणजे ते इम्प्लिमेंटेबल नाही. मी असं वाचलं की स्वीडन मध्ये असं करतात ते. हो, फक्त स्वीडन आणि आणखीन एक देश आहे नॉर्वे किंवा काहीतरी, तिथे करतात. पण त्यांच्या जगण्याची क्वालिटी जर तुम्ही पाहिली स्वीडिश लोकांची, नॉर्वेजियन लोकांची, नॉर्वे हा देश एजिंगच्या बाबतीत काळजी घेणारा जगात सर्वात चांगला देश आहे. त्यामुळे तिथे पण त्यांची जी समाजातली ट्रान्सपरन्सी आहे ती आपल्याकडे मुळीच नाहीये. म्हणजे मी रोज अनुभवते ते वृद्धांच्या बाबतीमध्ये. म्हणजे मृत्यूपत्र केलेलं असेल तर तो माणूस मेल्याशिवाय संपत्ती मिळत नाही, म्हणून एखाद्याने ते इंजेक्शन दिलं तर पुरावा काय? मी स्वच्छ बोलते, तुम्हाला वाटत असेल तसं, पण बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ह्याच्यामधनं काहीतरी उपाय कसा निघणार ह्याचाच मी विचार करतोय. मला अजून काही नाही, उपाय सापडलं नाही निघणार, हाच एक उपाय आहे. कारण खूप वर्ष खूप काम करणारे लोक आहेत त्याच्यात. थँक्यू. पुरेसं झालं ना? हो, नाही म्हणजे तुमचा वेळ घेतला आपण, पण मोर दॅन पुरेसा रोहिणीताई, मोर दॅन पुरेसा, अगदी म्हणजे 360 डिग्री पूर्ण. म्हणजे रोहिणी तुमच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खूप शांतपणे आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयावर किंवा ज्याच्याबद्दल मृत्यूबद्दल आपण बोलायला सुद्धा जिथे घाबरतो अशा विषयाबद्दल खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल तुमचे पार्किन्सन्स मित्र सर, पार्किन्सननी माझे आभार नाही मानायचे. हो मला माहिती आहे पार्किन्सन्स मित्रमंडळ हे तुमचं आमचं आहे. ओके, ठीक आहे. मी आभार नाही मानायचे, पण छान वाटलं. खूप मुद्देसूद माहिती तुम्ही दिली आणि असेच आपण वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी परत भेटत जाऊया याच्या पुढे पण. नक्की कधी हाक मारा, मी आहे. हा, ती खात्री आहे आम्हाला. सो आजचा हा कार्यक्रम आपण इथे संपवतो आहोत. धन्यवाद. चालेल, सगळ्यांचे तुमचे मनापासून आभार. तुम्ही पण नाही आभार मानायचे. नाही, तुम्ही मला मानू देत. तुमचे नाही, जे जॉईन झाले त्यांचे आपल्याला मानायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आपण हा कार्यक्रम आता संपलाय असं समजूया. चला. अच्छा.